3, 2, 1. सारा संसार तू तुझ्या पायाशी आम्हाला होऊ दे आई जगदंबे, आई जगदंबे. जय महाराष्ट्र पब्लिक. तर डे आहे 11. तर 10 दिवस पूर्ण संपलेत. काल KKR जिंकली. तर IPL मॅच मला काल वाटलं की फिक्सिंगच काहीतरी, कारण मला वाटते 113 रन केले फक्त हैदराबाद, 113. ती पण पूर्ण 20 ओव्हर नाही खेळले, 118.3 ओव्हर ऑल आउट झाली. तर काल KKR जिंकली. चला ठीक, कोण जिंकते कोण हारते तर आपल्याला काय नाही घेणं ना, आपलं फक्त ब्लॉग काढण्याची मतलब आहे. काल त्या विशाल भाईयासोबत खूप चांगली जिम झाली. तुम्ही ब्लॉग बघू शकता जाऊन. माझ्या चॅनल सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून टाका. तर आता चाललोय कॉफी प्यायला, कारण सकाळ सकाळी आपलं सगळ्यात पहिलं काय असतं, कॉफी प्यायची. तर चला लेट्स गो. तर मित्रांनो, आता ब्लॅक कॉफी पिलेलं तर आता वर्कआउट करायचं सगळ्यात अगोदर, कारण वर्कआउटच्या अगोदर ब्लॅक कॉफी पिलेलं चांगलं. कारण तुम्ही जर ब्लॅक कॉफी पित असाल तर थोडं वर्कआउट कराच, असं म्हणणं आहे माझं. तर चला वर्कआउटला सुरुवात करू. वर्कआउट झालेलं आहे. तर मला लय जण म्हणतात तू 3-4 डिप्स मारतो आणि व्हिडिओला टाकतो. अरे दादा, मी डिप्स टोटल 10चे 3 सेट मारतो. तर पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही, कारण जर व्हिडिओ दाखवत राहिलो तर व्हिडिओ लय मोठा होईल. त्यामुळे मी जेवढं थोडं झालं की दाखवतो. तर तुम्ही समजून नका मी फक्त 3 आणि 4 डिप्स मारले की वर्कआउट संपलं. मी 10चे 3 सेट मारतो आणि 3 सेट मारले की मग व्हिडिओ काय करतो, जेवढं टाकायचं आहे तेवढंच टाकतो. तर जेवढं टाकायचं तेवढंच टाकतो, कारण जर पूर्ण 10 डिप्स मारले 3-3 सेट टाकले तर व्हिडिओ 15-20 मिनिटाचा होऊन जाईल. तर आपल्या शॉर्टमध्ये दाखवायचं पूर्ण दिवस काय करतो. आता वर्कआउट झालेलं आहे. तर आता सगळ्यात पहिलं आंघोळ करायची. आंघोळ केल्यानंतर खाली नाश्ता ठेवलं, नाश्ता खायचं आणि त्यानंतर कुठं जायचं सगळं दाखवतो, देवीला. तर चला माझ्यासोबत तुम्ही पण. देवीला जायचं आंघोळीला. मी एकटाच चाललोय, नाही तर तुम्ही पण येताना आंघोळी करा माझ्यासोबत. जावा देवीला. कसं आहे डायरेक्ट ती बघा. तर मित्रांनो, रेडी झालेलो आहे. तर आता सगळ्यात अगोदर नाश्ता करायचं, त्याच्यानंतर देवीला जायचं आणि त्यानंतर मग दुकानी जायचं. तर सगळ्यात अगोदर देवीला जायचं. तर आता खाली चला माझ्यासोबत नाश्ता करू, मग देवीला जाऊ. तर चला. तर मित्रांनो चला आता दुकान जायचं. पण दुकान जायचं अगोदर कुठं देवीला R15 काढली. गुड मॉर्निंग टायसन. आज बुलेट काढायची. इथं योगेश सुरटे सरपंच, ज्याला आम्ही प्रेमाने म्हणतो, आणि पप्पू शेठ शिंदे यांची चर्चा चालू आहे पैशाच्या बाबतीत. 2-3 कोटी रुपयाचा व्यवहार आहे. दोघं जण मिळून करतात. हे सांगतात ना कसे पैसे कमवतात दोघं. तर मित्रांनो, पप्पू शेठ आले शेवटी फिरून मस्त बाई. कुठं कुठे गेले ते? उडपी गोवा एकटे गेले फॅमिली घेऊन. आम्ही म्हणले की टाइम नाही म्हणतात आम्हाला, स्वतः फिरतात बघा. लय पैसा आहे, लय पैसा आहे. मला शिकावं लागेल. आकाशला वेळ नाही आपल्या बरोबर यायला. नाही पप्पू शेटकडे शिकावं लागेल. पैसे कुठं कमवतात, काय कमवताय, काय सांगायला पप्पू शेट सांगा आम्हाला आयडिया, पैसे कुठं कमवायचे. 100% सांगणार, सगळ्याला सांगणार. बरं चालतं. चला आता देवीला निघालोय. लेट्स गो. मित्रांनो, देवीला आलेलो आहे. तर पप्पू शेट सुद्धा आलेले आहेत. आता चाललोय आत. तर चला तुम्ही पण दर्शन घ्या, मी पण घेतो. सारा संसार तू तुझ्या पायाशी आम्हाला होऊ दे आई जगदंबे, आई जगदंबे. तर मित्रांनो, वजन 95 काहीतरी आहे, कारण काल रात्री बाहेरचं जेवलो रे मी, त्यामुळे बाहेरचं जास्त वजन वाढलंय. तर आता
मित्रांनो दिवसा सेकंड मील आलेला आहे. पहिला आहे चिकन, दुसरा आहे भात. तर मित्रांनो आता हे जेवण चाललंय हो का. आता ही सलाड आहे, सलाड झालं की सगळं संपवायचं. मग ही मित्रांनो इथं सुद्धा ह्याच्यासोबत चिकन आहे. तर ही सगळं चिकन सलाड राईस थोडा इथं घेतलेला आता व्हिडिओ. आता हे प्री वर्कआउट चालू आहे. ब्लॅक कॉफी आणि अंडे. तर चला जिमला चाललेलं लोकांना आलेला आहे. बघू शकतो लोकांना मी जिमला चाललो आहे. तर आता चला डायरेक्ट जिममध्ये भेटतो तुम्हाला. आता जिमला पोचलेलं आहे. लखन वर चाललाय, मी पण वर चाललोय. लय पायऱ्यातला काही तर वर. इथं चपला सोडायची एका साईडला. आलं मॉडर्न जिम. आकाशभाई तर मित्रांनो अगोदर प्री वर्कआउट प्यायचं. कारण वर्कआउट करायच्या अगोदर प्री वर्कआउट प्यावाच लागतो. पहिल्यांदा आपण ट्रेडमिलवर गेलो. ट्रेडमिल तर काय चालू होत नव्हती. मग नवाजबाईला बोलवलं. नवाजबाईंनी चालू केली. एका मिनटात एक बटन दाबले की चालू केलं. मग पळालो. त्यानंतर आपले सपाटे मारले. सपाटे कसे मारले तर तुम्ही बघा आता. 1 ही 2 ही मॅटर्स सटकती. त्यामुळे मॅटर्स काढून टाकली बाजूला. परत सपाटे मारायला चालू केली. 1 2 3. आता ही चेस्टचं वर्कआउट केलं. ही चेस्टचं वर्कआउट मला सगळ्यात जास्त आवडतं. वर्कआउटमध्ये चेस्टचं वर्कआउटमधलं की ही सगळ्यात जास्त आवडतं माझं वर्कआउट आहे. त्यानंतर आपलं फ्लॅट बेंच प्रेस मारलं. रॉडनी मला 25 किलो. मला वन साईडला काय होतं बेंड होत होतं व्यवस्थित. म्हणजे अजून प्रॉपर शिकलो नाही. शिकतो अजून पण. त्याच्यानंतर आपलं ही एक वर्कआउट मारलं. ही फुल मारलं. आपलं फुल पॉवर लावली. कारण आपण प्री वर्कआउट पेलवलं. 8 कसं काय 1 2 आणि 3. तर ह्याच्यानंतर काही काम कर केला का भाऊ कधी वर्कआउट संपलेलं निघालोय. मित्रांनो काहीतरी युनिक सांगा रे. रोज हे सिरीज तुम्ही मला कॉमेंट करून सांगा. मी करून दाखवतो युनिक. मला लय जण म्हणलं तू रोजचं रुटीन दाखवू नको, काहीतरी युनिक दाखव. पण रोज व्हिडिओ थोडं. तर बघू काहीतरी युनिक ट्राय करू उद्यापासून. आता चाललोय दुकानी. तर चला. तर मित्रांनो आता दुकान वाढवलेलं आहे. जय महाकाल. तर आता आम्ही निघालो आहे कुठं तर मेहताज किचनमध्ये निघालो आहे. कारण पोस्ट वर्कआउट केला मेहताज किचन एक नंबर. तर मित्रांनो तर डायरेक्ट होतो आपण मेहताज किचनमध्ये. तर चला. आपला आता फिरून आलेला आहे. अजून कोणच नाही. तिथं कोणच नाही बसलो. इथं बघा जब्याला कसं केक भरवलं सगळं. तर जब्या तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काय विचार करतोय. पैसे लेखे म्हणून दिसले. पैसा आला बाणगावला तर लय फेमस चालू. मग मी टाकण्यासाठीच बोलतोय. दीपक सरांचा बर्थडे. तर आम्ही परत आलो दत्त बेकरीमध्ये केक घ्यायला. आता अनिकेत भाऊ नाव लिहितं दीपक सर म्हणून. हे अनिकेत भाई इथले ओनर आहेत. इथं ओंकार आलाटे पाणी पितोय. ही बाणगाव जत्राचे मालक आहेत. आपला जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तर ह्यांचीच ती जत्रा आहे बाणगाव जत्रा. थांबा थोडा वेळ अजून बघा व्हिडिओ. दीपक सरांचा बर्थडे करतोय. तर केक दाखवतो 2 मिनिटं. कुठे घरी का हॅपी एक मिनिट. हा मला काहीच माहित नाही. काढलं. थँक्यू.
Thank you.